सलग सुट्ट्यांमुळे रखडलेल्या तूर खरेदीचा प्रश्न झी 24 तासनं उचलून धरला आणि त्याची दखल घेत सरकारनं सुट्टीतही तूर खरेदीचे आदेश दिले। मात्र आता शेतकऱ्यांपुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे, त्यावरचा हा विशेष वृत्तांत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीनं यवतमाळ जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये तूरीचे पंचनामे केले। दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिल पूर्वीच खरेदी केंद्रावरून टोकन उचललं, मात्र ऊन पावसाच्या भीतीमुळे तूर घरी ठेवली, अशा टोकन असलेल्या तुरीच्या पंचनाम्याला मात्र यावेळी मनाई केली गेली। त्याचा फटका असंख्य टोकन असलेल्या शेतकऱ्यांना बसला। मार्केटिंग फेडरेशनकडे खरेदीची जबाबदारी दिलेली आहे, तर त्यांना आपण सूचना दिल्या आहे की तातडीने शेतकऱ्यांचा माल खरेदी करा, त्याचं मोजमाप करा आणि उद्याची परवाची सुट्टी जरी असली तरी सुट्टीच्या दिवसात सुद्धा हे काम त्यांनी करायचं आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे। ही बाजारपेठ जवळ आणि सोयीस्कर पडते, त्याच्यामुळे इथले कास्तकार या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर माल आणतात। त्यामुळं त्या कास्तकारांनी त्या पद्धतीनुसार नेहमीच्या सवयीनुसार इथं माल आणलेला आहे आणि आज रोजी हे वरची शासकीय मंडळी म्हणत आहे की बाहेरच्या तालुक्यातला माल आम्ही इथे मोजणार नाही। ही जे त्यांचा नियम आहे तो शेतकऱ्यावर अन्याय करण्यासारखा होईल। तुरीच्या चुकाऱ्याची रक्कम 7/12चा उतारा नावावर असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। त्यामुळे मक्ते बटाईनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होणार असल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे। तर खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलंय। उत्पादकाच्या दृष्टीनं हा त्यांना अपमानित करणारा असा GR आहे। या GRचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा GR काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर एक प्रकारचं मीठ सोडलेलं आहे। खऱ्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याची तूर ही सरकारने जो मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केली तो प्राइस त्यांना मिळाली पाहिजे। हा GR सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून सरकारने आणलेली ही हस्तक्षेप योजना आहे। एकंदरीत तूर खरेदीमध्ये अधिक काटेकोर नियोजन होणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान टाळणं शक्य होईल। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।